कांदे पोहे करताना तुम्ही ही चूक करता, त्यामुळे कांदे पोहे अजिबात मऊ होत नाही किंवा त्याची चव ही वेगळी होते. असं होतंय काय? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या 2-3 चुका तुम्हीही टाळल्या तर परफेक्ट अशी नाश्ता सेंटर सारखे पोहे तुमचेही घरी बनते. महाराष्ट्रात सगळ्यांचा आवडीचा नाश्ता म्हणजेच गरमागरम कांदा पोहे. महाराष्ट्रात प्रत्येक घरात आठवड्यातून 4 ते 5 वेळा हा नाश्ता केला जातो, तोही आवडीने. खरं सांगायचं तर फक्त नाश्त्यासाठीच नाही, पण कधी मनात येईल तेव्हा मी कांदे पोहे बनवते. जशी चहाची तलप असते तशाच प्रकारे पोह्यांची एक तलप असते. जेव्हा खाऊशी वाटेल तेव्हा मी बनवते. पोहे पचायला देखील हलके असतात आणि पोटही भरतं. पोट भरतं पण मन भरत नाही, अशी चविष्ट पोहे मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही ही पोहे असेच करता का? अगदी 10 मिनिटांमध्ये झटपट होणारा हा नाश्ता, पण तो योग्य पद्धतीने केला तरच तो छान होतो. पोह्याला काही ढिगभर साहित्य हवं असं नाही. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये पण पोहे परफेक्ट आणि चवीला छान होतात आणि आज तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. तसे तर पोह्यांचे भरपूर असे प्रकार आहेत, पण मी कशी बनवते ते आज तुम्हाला दाखवणार आहे. या पद्धतीने तुम्ही घरी बनवाल ना, तुमचे पोहे कधीच बिघडणार नाहीत. जर तुम्हाला 4 माणसासाठी पोहे करायचे असेल तर हाताच्या मुठीने 4 मूठ असे पोहे घ्यायचे. म्हणजे कसं परफेक्ट प्रमाण होतं, जास्तही होत नाही आणि कमीही नाही. पोहे स्वच्छ धुवून घेणार आहे मी. पोह्यामध्ये बुडेल एवढं पाणी घातलं आणि पोहे मी खळबळून असे धुवून घेऊन पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे. मी या ठिकाणी चाळणीचा वापरही करू शकता. नळाखाली चाळणीमध्ये पोहे घेऊन स्वच्छ धुवून घेऊ शकता, म्हणजे कसं लगेचच पाणी निथळून जातं त्याचं. मी आपलं नेहमीच्याच माझ्या पद्धतीने दाखवलं आहे. हे मी असे धुवून घेते आणि पूर्णपणे पाणी निथळून घेते याचं. कांदा वगैरे आपण बारीक चिरेपर्यंत पोहे छान भिजले जातात. आता बघा, पोहे आपण भिजवून घेतलेले आहेत इथे. पोहे भिजवले ना, असे वर खाली करून घ्यायचं, हलकं करून घ्यायचं, मोकळे करून घ्यायचे. पोहे असे रिकामे झाले ना, फळफळीत मस्त असे होतात, भिजतात छान. आणि आपण असंच ठेवलं ना तर त्याचा एक गट्टा होतो, ते एकमेकाला चिकटले जातात आणि ते गच्च होतात. म्हणूनच पोहे आपल्याला भिजवले की लगेचच हलके करून घ्यायचे, म्हणजे मोकळे करून घ्यायचे असे. म्हणजे पोह्याचा एक आणि एक शीत असा रिकामा होतो, हलका होतो आणि छान भिजलाही जातो. त्याचबरोबर जेवढे पोहे तेवढे आपल्याला कांदे घ्यायचे आहेत. त्याचं नावच कांदा पोहे आहेत, मग त्यामध्ये कांदा कमी टाकून चालेल का? आता इथे 3 मोठे मूठ असे मी पोहे घेतलेले आहेत, त्यासाठी मी 3 कांदे घेतलेले आहेत. बघा, कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. कांद्यामुळे पोहेही मऊसूद होतात, चवीला देखील छान लागतं आणि दिसायलाही पोह्यांमध्ये छान दिसतात कांदा. आणि थोडासा गोडसरपणा येतो, त्यामुळे आपल्याला यामध्ये अजिबात साखर घालायची नाही. कांद्याचाच नॅचरली असा गोडसरपणा आपण या पोह्यांना द्यायचा आहे. पण एकदा असा भरपूर कांदा घालून बघा, पोहे छानच होतात. नाश्ता सेंटरमध्ये हीच ट्रिक वापरली जाते आणि याच आपण चुका करतो, त्यामुळे पोहे आपले मऊ होत नाहीत. अगदी दिवसभरी जर ठेवले ना, कांदा पोहे असेच मऊसूत राहतात. बारीक चिरून घेतलेली आहे मिरची, त्याबरोबर कढीपत्ताही आहे. ते काय करायचं आहे, आपल्याला कढई ठेवायची. कढईमध्ये 3 ते 4 पळी तेल घेतलेलं आहे. पोहे करताना तेलाचं प्रमाण मात्र योग्य हवं. तेल भरपूर प्रमाणात घातलं म्हणजे जेवढे पोहे असतील तेवढं, तर पोहे आपले छान होतात, अजिबात कोरडे होत नाहीत. आणि पोहे कोरडे झाले की घास लागतोच. पोहे कोरडे होणे, घास लागणं हीच कारणं आहेत. त्यामध्ये योग्य प्रमाणात तेल न घातल्यामुळे. त्यामुळे पोह्यामध्ये व्यवस्थित तेल घातलं की पोहे आपले अजिबात कोरडे होत नाहीत, छान असे तेलामुळे फुलतातही आणि चविष्ट होतात. त्यामुळे तेल प्रमाणात व्यवस्थित घाला. इथे मी 4 पळी तेल घातलेलं आहे. तेलामध्ये मुठभर होईल एवढे शेंगदाणे घातले. शेंगदाणे छान असे खरपूस परतवून घेतले तेलामध्ये. तेलामध्ये खरपूस असे कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे परतले ना, तर काढायची गरजच नाही. तेलामध्येच राहून द्यायचं, काहीही होत नाही, अजिबात मऊ होत नाहीत व्यवस्थित भाजले. शेंगदाणे व्यवस्थित भाजल्यानंतर 1 चमचाभर होईल एवढं जिरं टाकलं. जिरं मी भरपूर टाकते, जिऱ्यामुळे ही छान चव येते पोह्यांना. ते पोह्यांमध्ये मोहरी आवडत नाही म्हणून मी नाही टाकली, तुम्हाला टाकायची असले तर टाकू शकता. शेंगदाणे काय आपल्याला बाजूला काढायची गरज नाही, शेवटपर्यंत अगदी कुरकुरीत राहतात. अशा पद्धतीने ही केल्याने करून बघा. बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांदा पोहे म्हटले की कांदा तरी आला, त्यामुळे भरपूर असा कांदा इथे मी टाकलेला आहे बारीक चिरलेला आणि तेलामध्ये छान 1 मिनिटभर परतवून घेतला. कांदा जास्त आपल्याला परतवायचा नाही, फक्त मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता कढीपत्ता आणि मिरची टाकली आहे. मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे. मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण एवढ्या कांद्यासाठी 4 ते 5 मिरच्या मी घेऊन बारीक चिरून यामध्ये टाकलेल्या आहेत. मिरचीमुळेही खूप छान चव होते कांद्या पोह्याची. भरपूर कांदा आणि मिरचीचं मस्त असं कॉम्बिनेशन तयार होतं, गोडसर आणि तिखट याचं. आता आपल्याला यामध्ये काहीच टाकायचं नाही, पटकन कांदा पोह्याच्या चवीचं मीठ 1 चमचाभर टाकलं, अर्धा चमचा हळद टाकली
आणि परत एकदा व्यवस्थित परतवून घेतलं. पोहे करताना कधीही कांदा आपल्याला जास्त ओव्हर कुक करायचा नाही. छान असा मऊ झाला 1 मिनिटानंतर तर लगेचच त्यात आपल्याला मिरची, हळद, मीठ, कढीपत्ता वगैरे तुम्हाला अजून काय आवडत असेल तर ते घालू शकता त्यामध्ये. कधीही कांदा व्यवस्थित मऊसूत परतून झाल्यानंतरच मिरची आणि कढीपत्ता टाकावा. म्हणजे कढीपत्त्याचा छान फ्लेवर आणि मिरची ही जास्त आपल्याला तिथे ओव्हर कुक करून घ्यायची नाहीये. अर्धी कच्चीच अशी परतवून घ्यायची आहे. पोह्यामध्ये छान लागते आणि दिसायलाही पोह्यांमध्ये छान दिसते अशी मिरची. नाहीतर नंतर ती एकदम ओव्हर कुक केल्यानंतर वाफळल्यासारखी दिसते. अशी दिसायलाही परफेक्ट दिसत नाही आणि पोह्यांची चवही बिघडते. म्हणूनच कांदा, मिरची, कढीपत्ता अर्धा कच्चा परतवून झाल्यानंतरच पटकन आपण रिकामे हलके करून पोहे यामध्ये टाकायचे आहेत. असे मोकळे करून टाकले की पोहेही छान असे सुटसुटीत होतात. पोहे टाकल्यानंतर 1 मिनिटभर छान असं पोहे परतवून घ्यायचं आपल्या ह्या सगळ्या मिश्रणामध्ये, जेणेकरून सगळ्या बाजूने व्यवस्थित हळद, मीठ लागलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, पोहे ना हे असे टाकले ना की 1 मिनिटभर छान परतवून घेतलं की गॅस बंद करायचा. एका वाफेतच पोहे छान परतवून घ्यायचं. जास्तीचा वेळ देऊन त्याला झाकण वगैरे ठेवून कधीच पोहे वाफवून घ्यायचे नाही. त्यामुळे पूर्णपणे पोह्यांची चव बिघडते. मिरची, कढीपत्ता असा वाफळला जातो आणि रंग बदलतो बघा. पूर्णपणे खऱ्या पोह्यांची चव मिस होते त्यामध्ये. त्यामुळे मोठ्या आचेवर 1 मिनिटभर छान असे पोहे लगेचच आपल्याला परतवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने एकदा पोहे नक्की करून पहा. तुमचे पोहे परफेक्ट होतील. छान चविष्ट आणि अजिबात चिवट होणार नाही, चिकट होणार नाहीत. एक आणि एक शीत मोकळी, मऊसूत अगदी दिवसभर ठेवले तरीही मऊ राहतील. गॅस बंद केला आहे. हे कसे गरम गरमच खूप छान लागतात चवीला. पण पोहे गरम असताना कधीही यामध्ये ना कोथिंबीर घालायची नाही. कारण वाफेने कोथिंबीर पूर्णपणे काळी पडते आणि पोह्यांची चवही बिघडते आणि दिसायलाही चांगलं दिसत नाही. भरपूर असं पाणी सुटल्यासारखं होतं. म्हणूनच आपल्याला कांदा पोहेमध्ये शेवटी गॅस बंद केल्यानंतर पोह्यांची एक वाफ गेल्यानंतरनं जेव्हा आपण पोहे खायला घेतो त्याच वेळेला भरपूर अशी कोथिंबीर भुरभुरायची आहे. बघा सेम या पद्धतीने. मग कसं ताज्या कोथिंबीरीचा फ्लेवर छान लागतो पोह्यांमध्ये आणि कसं वाफेमुळे कोथिंबीर काळीही पडत नाही. हे बघा आपले परफेक्ट असे नाश्ता सेंटरपेक्षाही भारी घरच्या घरी मस्त असे कांदा पोहे तयार आहेत. तर मंडळी आज मी तुम्हाला कशी कांदा पोहे बनवते ते दाखवलं आहे. तुम्हीही अशीच बनवता का? कसं आहे प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते. तुम्ही कसे बनवतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हालाही नाश्त्यासाठी पोहे आवडतात का? तुमचे पोहे जर बिघडत असतील तर या पद्धतीने बनवा. ह्या 3 ते 4 चुका तुम्ही टाळल्या तर पोहे तुमचे परफेक्ट बनतील. शेवटी बघा पोह्यांवर मस्त अशी शेव भुरभुरून घेतली आहे. ओल्या खोबऱ्याचा किस असेल तर मस्तच. जर आवडत असेल तर, नसेल तर काहीही हरकत नाही. असेच पोहे खूप छान लागतात. थोडासा लिंबू पिळायचा आणि पोहे खायला घ्यायचं, छानच लागतात. तर या नाश्ता करायला मंडळी. त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात, कोणत्या शहरातून पाहत आहात हे नक्की मला कमेंट करून सांगा. एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने मी ही रेसिपी तुमच्यासाठी शेअर केली आहे. तर रेसिपी पहा आणि तुमच्या इतर मित्रमंडळींना शेअर करा. अजूनही महालक्ष्मी किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. रेसिपी माझ्या घरची साध्या पद्धतीने तुमच्यासाठी शेअर केली आहे. तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. आणि हे पोहे कसे झाले आहेत, तुम्हीही असेच बनवता का? मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. त्याचबरोबर महालक्ष्मी किचनमध्ये तुम्हाला कोणत्या नाश्त्याची रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी नक्की रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करीन. चला तर मग आतासाठी बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.